अकोल्यात स्काउट गाईडचे फेलोशिपचे 2 प्रभावी उपक्रम, मुलांसाठी शिस्त शिक्षण तर पक्षांसाठी पाण्याची जीवनरेखा। महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड फेलोशिप अकोला गिल्डातर्फे अलीकडेच 2 वेगळ्या पण सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। पहिला उपक्रम होता समर कॅम्प, जो केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहता मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची पेरणी करणारा ठरला। कॅम्पमध्ये जुडो, कराटे, तायक्वांदो, स्केटिंग, लाठीकाठी, विविध मैदानी खेळ तसेच आर्ट क्राफ्ट, पक्ष्यांची घरटी बनवणे आणि नृत्य अशा उपक्रमांचा समावेश होता। सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेने, सहकार्याने आणि संयमाने काम करण्याचे धडे मिळाले। ही शिकवण त्यांना भविष्यात जबाबदार नागरिक बनवण्याच्या वाटेवर घेऊन जाईल। दुसरा उपक्रम होता पाण्याच्या पात्रांची मोहीम। अकोल्याच्या तीव्र उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांना मदतीचा हात देण्यासाठी तिडके नगर, राम मंदिर परिसर आणि CCIT कॉम्प्युटर जवळील झाडांवर पाण्याने भरलेली पात्र लावण्यात आली। ही मोहीम स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अधिक प्रभावी ठरली। निसर्गाविषयी जाणीव वाढवणारी ही छोटी पण अर्थपूर्ण कृती समाजाला पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देते। या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामागे अध्यक्ष ज्ञानेश ताळे, सचिव चंदन अग्रवाल तसेच सदस्य दिनेश रिवास, सचिन वाकोडे, अभिजित देशमुख, संतोष माने, सत्यनारायण तिवारी आणि विलास नसले यांचा मोलाचा वाटा होता। या उपक्रमाद्वारे अकोला स्काउट गाईड फेलोशिपने एक आदर्श केला आहे की समाजासाठी काम करणं म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नसून कृतीद्वारेही समाज परिवर्तन शक्य आहे। एकत्र येऊया, समाजासाठी उभं राहूया हे ब्रीदवाक्य त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलंय। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी याच्यामध्ये होतो। हा फक्त एक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून शेकोटीचा कार्यक्रम होतो। शेकोटी म्हणजे मधात आपली लहानशी कापडी होळीसारखी शेकोटी लावतो आणि सगळेजण साईडला बसून त्याच्यात मनोरंजन करतात आपापलं। तर आम्ही जेव्हा आम्ही दिवसभर आपण काम करून थकलेलो आहोत कॅम्पमध्ये आणि संध्याकाळी आपल्याला आपलं मनोरंजन करायचं आहे, त्या निमित्तानं आता मी ते गीत तुम्हाला म्हणून दाखवून त्याप्रमाणे त्याची ॲक्शन करायची। आता त्या ॲक्शनमध्ये कसं मूर्तीच्या पुढचा म्हाताऱ्याची बायको म्हणजे पहिला माणूस उठेल कोणी बी तो म्हाताऱ्याची ॲक्शन करत चालेल, मग दुसरा माणूस उठेल तो त्याची बायको बनून चालेल। शेकोटीला आला हो, शेकोटीला आला हो, शेकोटीला आला, मूर्तीच्या पुढचा म्हाताऱ्याची बायको